संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र। श्री गणेशाय नमः। हे सर्वाद्य सर्वशक्ती, हे जगद्वाता जगद्वारा जगतपती, साय व्हावी सद्गती आले करा कारण। जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाची या प्रतिष्ठा। तू निरंजन निराकार, तू अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की। जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे, दास गणुसा आता पावे हीच आहे याचना। तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ भद्रिकेदार, महाकाली देवी ओंकार तूच की रे। त्र्यंबकेश्वर भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण, श्री गुणेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की। तूच वरडी वैद्यनाथ, निधी तटाला तूच स्थिर, रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता। हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशाही परिपूर्ण नरहरी वामन रघुपते। तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माझी जगन्नाथ। द्वारकेशी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्ताचे इच्छिले मन तैसे तुझ ठरविती। आता हे चंद्रभागा तटा विहारा, हे गजानन स्तोत्र सहाय्य करा। हे मागणे पसरुनी पदरा, तुझ विठ्ठले दास गणू गजानन जे स्वरूप काय ते तुझ्या विना वेगळे नाही। दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझी अधुक्षजा, या सर्व स्वरूपा कारण आदरे मी करी वंदन। माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे। हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकरा ते पाही दास गणुते, हीच तुझला प्रार्थना। आता शंकराचार्य गुरुवर तेवी नाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे। हे तुकाराम महासंता, तुझ लागी दंडवता करिता होई मला त्राता। नाही ऐसे म्हणू नका, हे शिर्डीकर बाबा साई, लेकरासाठी धाव घेई वामन शास्त्री माझी आई। माझी उपेक्षा करू नका, हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंद घना तुला येऊ दे काही करुणा। या अजान दास गणूची तुम्हा सर्व प्रार्थून, स्तोत्र करीत हे लेखन माझ्या चित्ती म्हणून। वास आपण करावा जे जे तुम्ही वंदवाल काही, तेच लिहीन कागदी पाही। स्वतंत्रता मजला नाही मी पोषण तुमचा, असे माघ माशी सप्तमीस सवद्य पक्ष शेगावात तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी। उष्टापत्रावळी शोधना तुम्ही केला म्हणून, मिळाले की नामाभिधान। पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती। लपून बसाया कारणी परिविचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागी पाहुनी भ्रमा हात पडी देऊनी। पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर भ्रमाती सारून दूर। शरण आले तुम्हाला बंकटलालचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास। मरत असता वाचविले केवळ पाजुनी या तीर्था, आपुल्या पदीचे समर्था। तुझ लागी दंडवता असो आमुच्या वरचेवर, तुझी आलीला निधीचा नच लागे पारसाचा। टिटविने सागराचा अंत कसा घडवेल, पितांबर देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला। जल तेहो आणविण्याला तहान लागली म्हणून, पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भरणे। न पाहिजेत तुंबा भरणे या माझी या भोपळ्यात, जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा। यात अंतर करू नको, तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते हे नाल्या लागुनी। विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलाशी। तुंबा तो लाविला सरसी आपोआप त्या ठायासी, भव्य खांच पडली की तुंबा त्यात भरता आला। ऐशी तुझी अगाध लीला ती साच वर्णन्याला, शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषाशी। बंकटलालच्या सदनासी भाविका आपण ओमकेशी, दिसत असा महाराज यात नवलना तिळभर। काकी तुझ शंकर रमावर, हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की। तुझे स्वरूप यथातथ मानवासी नाही कळत, म्हणून पडले भ्रमात मायावंश होनी। प्रांत काळचे वेळी संपली होती दिवासळी, जानकीराम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमीस। जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्यानर, द्यावयासी कुरकुर करू लागला असे की। ते अंतर्ज्ञान जाणून कौतुक दाविले करून, चिलीम विस्तव वाचून पेटून या दाविली। सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला, म्हणून या येता झाला राग भगवंता कारणी। चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे, प्राणघात किड्यांचे झाले त्यात साम्राज्य।
अवघे टकमका पाहती, नाका पदर लाविती, एकमेका सांगती, हे चिंचवणे खाऊ नका. मग जानकीराम म्हणाला, साधू सविस्तव मीना दिला, त्याचा हा प्रत्यय आला. धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेंगेसी आला, बंकट सदनासी, हकीकत बंकटलालासी. सर्व केली निवेदन, बंकटलालाचे वशिल्याने, चरण धरिले सोनाराने. अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा. गुरुराया अंतर मऊ आपले साचार, तेच काहो केले कठोर. मज विषयी समर्था, आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्यराशी. त्या विनविन सदनाशी न जाय इथून, ऐसी त्यांची ऐकून गिरा. चिंचवण्याशी लाविले करा, चिंचवणे तेच झाला जरा. अमृताचा विबुध हो, या परी जानकीराम शरण आला. अखेरा आपुल्या पदाला, मुकीन चंदू कृतार्थ केला. खाऊन दोन कानवले, माधव नामे चिंचोलीचा. ब्राह्मण एक होता साचा, त्यास बोध अध्यात्माचा. तुम्हीच एक केलात, भ्रांती त्याची उठविली. प्रपंच माया तोडिली, मोक्ष पर्वणी लाधली. तया माधवा कारणे, ऐसे आपुले महिमान. श्रेष्ठ आहे सर्वाहून, पदरी असल्या विपुन पुण्य. पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण. घन पाठी ब्राह्मण आणविले थापन, ऐन वेळी ते दवा. बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी. आपुलिया मड्यासी अति आग्रह करुनी, मोडे होती मड्यात. मधमाशांशी भव्य सत्य, ती पेटविता आगठी प्रत. उठती झाले निजलिले, मधमाशांशी पाहून. लोक करती पलायन, भय जीवाचे दारुण आहे की. प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त, बैसता झाल्या मळ्यात. मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावर. लोक दुरून पाहती, परी न कोणाची होय शाती. तुम्हा सोडावया गुरुमूर्ती, मधमाशांच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला, पाहून त्या माशाला. त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी. मधमाशांस जाया दुरी, ते अवघ्यांनी पाहिले. आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर. बंकट म्हणे सोनार, आणवितो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसती बेटे. स्वामी अवघ्या शरीरात, म्हणून ते काढावया. सोनारा आणवितो ए ठाया, आपण म्हणाला तवाया. हा त्रास घेऊ नका, योगशास्त्र येते मला. मी योग बल काट्याला बाहेर काढितो त्याचला. सोनार कशाला पाहिजे ऐसे वंदून कुंभन केला. ते दवा की आपण भला, तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी. जो तो मनुष्य जोडी पाणी. स्वामी आपणा कारणी, आपण म्हणाला तर त्यावर. हे जीवांनो घटकाभर बैसाया वृक्षावर. आता कोणास चावू नका, संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा. सोहळा मका शेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळूनी. संकट येता नाही कोणी, तारिता हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परिसाय संकटात कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वराशी आपुले करा. म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ता प्रतिसाच केला तर गुरुमूर्ती. एकामुखे करू किती मी आपुले वर्णन. कृष्णाजीच्या मळ्यात दाबिक गोसावी आले बहुत. जे होते सांगत शुष्क वेदांत जगात. त्या गोसाव्याच्या ब्रह्मागिरी महता आणला वाटेवरी. जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळना बैसला. चौकडून होता पेटला तो अग्नी, आपण शांत केला तेने त्या ब्रह्मागिरीला. कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून. आपणा तो आला शरण, अग्नीचे ते अग्निपान. चांदण्या परी केले तुम्ही टाकडी कर. हरिदासाचा घोडा अति दॉडसाचा, तुम्ही हरविला तयाचा. दॉडपणा तो क्षणात, घोडा आज्ञेत वागला तो. सर्वांनी पाहिला, अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. अडगाव अकोली गावात कावडे शिरता भंडाऱ्यात. आपण पळविले क्षणात, आज्ञा त्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही. जे संत जे वंदतील काही. खोटे होय कोठून प्रकर असून उन्हाळा. निर्जनाशी अन्नाला ऐन दुपारचे समय. कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात. सर्वे नंबर 52. एका शुष्क गर्दांडा प्रत बनविले तुम्ही पुष्करिणी. हे भक्त आपुला पितांबर, कृपा होती त्याचेवर. तयाचाही अधिकार थोर आपण बनविला. ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत, भेद काईन तेथ उरत. खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला. कोंडोलीच्या ग्रामात हे कृत्य झाले की. भीमावरचा संगमाशी क्षेत्रगानगापुराशी पर्णे फुटती टोन प्यासी. ती नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली. ते करविले पितांबर हाते आपणची गुरुमूर्ते. हे स्वामी समर्था वद्यपक्षात माघमाशी. सोमवतीच्या परवाशी क्षेत्र ओंकारेश्वराशी गेले असता. भक्त तुमचे
तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात, पाणी येऊ लागले आत, नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता, म्हणून नर्मदा लावी हाता, फुटलेला टाई तत्वता, ऐसा प्रभाव आपुला हो नौका काठात लाविली, नर्मदेने आणून भली आपण वंदून गुप्त झाली. हे बहुतांनी पाहिले त्र्यंबकपुत्र कवराचा, आपुला भक्त होता साचा, जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कंदा भाकर, आपण केली गोड फार, पदार्थ सारोनिया दूर, इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान, कौरवांचे पक्वान सांडूनिया भक्षण करी विदुर कन्यांचे, तैसेच आपण केले कौराचे अन्न भक्षिले, खऱ्या भक्तीचे भुकेले आपण महाराज, सवरदया गंगा भारती, तया फुटली रक्तपित्ती, तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे, लोक अवघे टिटकार करू लागले त्याचा खरा, कोणी न देती त्यास थारा, रोग भय करून त्या गंगा भारतीस, येऊन देती दर्शनास, कोणी आपल्या शेगावास, ऐशी स्थिती झाली लोक म्हणती तयाप्रत, मिश्रू नको लोकांत, त्रास न द्यायेत किंचित तू समर्था कारणे, तो गोसावे एके दिवशी आला आपल्या दर्शनाशी, डोई ठेवता पायासी, मारिले आपण तयाला, थोबाड जोडिले दोन्ही हाते, लाथ मारून कमरे ते उलथून पाडले रस्त्यात, थुंकून त्याच्या अंगावरी, बेडका पडला अंगावरी, गंगा भारती हर्षला फार, बेडका पडला अंगावर, गंगा भारती हर्षला फार, म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय, जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला, अवघ्या अंगास लावील चोड चोडून या निज हाते, ऐशा रीते सेवा करीत राहिला गोसाविषयी गावात, तयाच्या महारोगा प्रतापन किंवा निवटिले, तुमच्या कृपेची या पुढे औषध काय बापुढे, अमृत ते फिके पडे, ऐसा महिमा अगद, कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तावरी, ते निज कृपेना करता दुरी, आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रतापन देऊन कृपेचा हात, न्यायाधीशेचे कचेरीत निर्दोष त्याशी सोडिले, बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामाशी, त्या माधवद्य नवमीशी समर्थ दर्शन घडविले, घटकेत दिसावा गजानन, घटकेत सूर्याजी पंतनंदन, घटकेत भजन ते गणगण, घटकेत जय जय रघुवीर असे तेने बाळकृष्ण घोटाळला, अखेर ओळखून आपणाला समर्थ मुनीने नमस्कार केला, काय लीला वानुती संत अधिकारे समान मुळीन, तेथे अधिक न्यून जैसे भक्ताचे इच्छिले मन, तैसे रूपे दिसती तया, गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थवर कृपादृष्टी, त्याकडे पाहिले आपण सर्वदा, या खापर्ड्यातला वराड प्रांती अनभिक्ष राजा बोलती, राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणी, कोठे न आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला, बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली, तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले, पार्थदेवाचा भक्त जरी राहिला वनवासा भितारी, 12 वर्ष कांदारी, ऐसे भागवत सांगते, भगवंताच्या वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला, तैसेच झाले टिळकाचे संत कृपा असून, शिक्षा झाली दारुण, ब्रह्मादेशी नेऊन मंडल्याशी ठेविले त्या श्रोते, त्याच मंडल्यात गीतारस केला ग्रंथ, जो आबाल वृद्धाप्रत मान्य झाला सारखा, कोल्हटकर हाते भला, आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला, मुंबईत टिळकाकाराने फळ हे त्या प्रसादाचे, गीतारहस्य होय साचे, भास्कर गीतेचे हे सावे झाले की, पहिले शंकराचार्य दुसरे रामानुचार्य, पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुचार्य थोर मध्यवल्लभ, त्यानंतर भास्कर झाले, 5वी ज्ञानेश्वर माऊली, भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली, अवघ्या मुमुक्षु जनांनी, ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले, परिणा आली सर, त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका, तैसाच गीतार्णामध्ये काही ग्रंथ भाविका काही अंश पटले की, गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर, त्या टिळकाचा अधिकार वानायमी समर्थ नसे, मागील टीका समयानुसार अवतरला या भूमीवर, तैसाचा आहे प्रकार या गीता रहस्याचा, त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ, खामगावी डॉक्टर कवर तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला खरा, ब्राह्मणाच्या वेशाने, ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची, तुम्ही काळजी भक्ताची अहोरात्र वाहत असे, तसा कन्या हळदी माळ्याची, बाजा नामे मुणगावाची, ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झाली असे, वर्धहस्त बायजाशिरी तुम्ही ठेवला, निर्धारीची झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने, मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला, व्याधी दुर्धर हरिली तुम्ही
सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती, नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे. एकेवेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला. अति आग्रह करून गोपाळबुटी श्रीमंत भारी हजारपंथी त्याचे घरी उठू लागल्यावरचे वरी केवढा आपल्या प्रीत्यर्थ. इकडे शेगाव सुने पडले, प्रेतवंत दिसू लागले, मुखी तेज नाही उरले. मुळीच पाटील मंडळीच्या शेगावचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन, परी न झाले दर्शन समर्थ्याचे कोणाला. चोख्या पार सभोवार कडे कोट होते फार, समर्थाच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला. सीता बर्डीशी गोपाळबुटीच्या सदनाशी, तो तेथे दारापाशी. शिपाई पाहिले 2-4 शिपायांनी पाटलाला, जरी होता अटकाव केला परी तो न त्याने जुमानीला. बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत. गडबड झाली तेथ बहुत, तुम्ही धावून त्याचा हात धरिला की प्रेमाने. जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंत, तैसेच तुम्ही समर्था केले तर घरी. बुटीच्या गोपाळबुटी धावता आले. हरिपाटाला विनंती झाले, पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तार समर्थाला जा घेऊन शेगावला, तो आहे भक्तीचा विकला शेगावचा निसंशय. सर्वांचे झाले भोजन, आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळबुटीच्या कुटुंबाला, त्या पाटील हरिवरी कृपा आपुले अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जो. हरिपाटाला कारण स्वामी तुमचे दयाचरण, हेच महानिदान जोडले ऐसे वाटत तसे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्या प्रत. गुरुराय शेगावात, शेगावाचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती, ऐशा जगमान्य विभूती आला आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पावत असा भाविकाला, याचा अनुभव रत्नसाला आला आहे दयानिधी. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ, त्याची तुम्ही पुरविले आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरवर जांजळ जोका लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली घरी परमहंस रूपाने. तुमच्या लिलेचा तो पार पार, कोणा न लागी तिडभर. मुंगी मेरू माधार, आक्रमण कैसे करी. टिटवीच्याने सागर शोषवेल का साचार. दासगणू हा लाचार, आहे सर्व बाजूनी. आपली वर्ण्य लीला महाकवीच पाहिजे झाला. मज सारख्या घोंगुरड्याला ते साधने कठीण. परिजोका असे परिस, तो सुवर्ण करी लोखंडास उर्वीन त्याच्या ठाई दोष. लोहपणाचा येतुला हो, आपुली लीला कस्तुरी ममवानी मृत्तिका खरी. परिमान पावेल भूमीवारी, सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमची पाहिले चरण. आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा, दैन दुःखाते निवारा. भेटवा मशी सारंगधरा भक्त बापुण्याच्या परी. आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मौन. सर्वदा घडो हरिस्मरण, तैसीच संगत सज्जनांची. अव्याहत वारी पंढरीची, मम करे वाईसाची. आवड सगुण भक्तीची, चिंता ठाई असू द्या. अंत घडो गोदातिरी, या विना आशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत खरी, भजन हरीचे करावया. भजन करता मोक्ष घडो, देह गोदातिरी पडो. सद्भक्त आसी स्नेह जळो. दास गुणूच्या सर्वदा मागितले ते मला द्यावे. तैसे लोकांचे पुरवावे, आर्त गुरुवर्या मनोभावे. जे या स्तोत्रा पठतील, या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ न राहो कदा दुरित. इतुलिया दयाळा स्तोत्र पटका भूत गती. तैसी संतती संपत्ती, धर्म वासना त्याच्या चित्ती. ठेवा जागृत निरंतर, भूतबाधा बानामती. व्हावी न स्तोत्र पठकांप्रती, लौकिक त्याच्या भूवरती. उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र ना अमृत, होईल अवघ्या भाविकांप्रत. येईल त्याची प्रचित, सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुणी गर्जना. बहावे साधू गजानना, शेगावच्या योगीराना. सर्वदा पाहो तुम्हा ते सद्गुणे चित्तास. पहा माझा करुण वास, बोलविले या स्तोत्रास. तुमच्या हिता कारणे यात सत्य मानल्यास, सुखाचा तो होईल नाश. भोगीत राहाल संकटात, वरचेवर अभक्ती हिने. अभक्ती ती दूर करा, गजाननाशी मुळी न विसरा. त्यांच्या चरणी भाव धरा, म्हणजे जन्म सफल होई. स्तोत्र पठकाची आपदा, निमेल की सर्वदा. दृढ चित्ती धरा पदा, गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन. व्याधी जातीला पळून, जैसे व्याघ्र पाहून कोल्हे लांडगे पडते की. स्तोत्र पठका भूमीवरी, कोणी न राहील पहा वैरी. अखेर ते मोक्ष त्यांच्या करी, येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात रची येले स्तोत्र पहा. फाल्गुन वद्य एकादशी, मंगळवार होता त्या दिवशी. स्तोत्र गेले कळसासी, गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती, असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती, आठवा म्हणे दास गणू. श्री हरी अर्पणस्तु. शुभम भवस्तु. इति श्री गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त.